विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचं योगदान सर्वात महत्त्वाचं असतं। जीवनात अंधारातून प्रकाशाची मशाल दाखवण्याचं काम फक्त शिक्षकच करतात। शिक्षकांचा त्याग, संयम आणि योगदान यांचं स्मरण करून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो। विद्यार्थी या दिवशी त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करतात। मात्र हडपसर या ठिकाणी डॉक्टर के.टी. पलुस्कर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित के.पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षक दिन, पदवी समारंभ दिन आणि नवविद्यार्थी आगमन सोहळा अनोख्या अशा वेगळ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। निमंत्रित मान्यवरांचं आगमन होताच विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी विचारपीठावर सुमतीबाई शहा, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉक्टर सचिन कुमार पाटील, जगदीश शब्द फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक जगदीश ओहाळ, प्राचार्य ताबिना शेख, प्राचार्य अश्विनी बागल, प्राचार्य श्रीपाद पलुस्कर, प्राचार्य विक्रम धायगुडे, व्यवस्थापक कोमल पलुस्कर, प्राचार्य अक्षय तावरे, व्यवस्थापक सलोनी पलुस्कर, व्यवस्थापक योगेश नलावडे, संचालक किरण कुंभार, व्यवस्थापक समृद्धी तावरे, व्यवस्थापक निखिल महाले, संचालक प्रसाद सप्रे आणि संस्थापक अध्यक्ष कृपाल पलुस्कर आदी मान्यवर उपस्थित होते। शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भाषणाद्वारे त्यांच्या आयुष्यात डोकावत विविध कोर्स संदर्भातील आपले अनुभव सांगितले। गुणसंपन्न आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। तसेच कोर्स पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। लेखक तथा मोटिवेशनल स्पीकर प्राध्यापक जगदीश ओवाळ, डॉक्टर सचिन कुमार पाटील आणि संस्थापक अध्यक्ष कृपाल पलुस्कर यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमानं करण्यात आली। यावेळी सर्व शिक्षक, आजी माजी विद्यार्थी आणि के.पी. परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थी या इन्स्टिट्यूटमधून पास झालेत आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातील रुग्णालयात ते सेवा देतात। स्वतःची व्यवसाय लॅब त्यांनी यशस्वीरित्या चालवलेली आहे। तर मी या 5ही विद्यार्थ्यांना यशस्वी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि के.पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो। त्यांनी हा समाज उपयोगी उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवला आणि आज आपल्या देशाची सेवा करण्यासाठी नवीन युवकांना प्रोत्साहन दिले। त्याबद्दल के.पी. इन्स्टिट्यूटचे प्रमुख ॲडव्होकेट कृपाल पलुस्कर सर यांचंही मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस संस्थेची भरभराट हो त्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, त्याचबरोबर दुग्ध शर्करा योग म्हणजे या कार्यक्रमामध्ये के.पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या यावर्षी जे ॲडमिशन्स झालेले आहेत त्या नवागतांचं स्वागत आणि त्याचीच दुसरी बाजू म्हणजे जे विद्यार्थी पदवी ज्यांना मिळालेली आहे त्यांचा पदवीदान समारंभही आज एकत्रितपणे आयोजित करण्यात आलेला होता। म्हणजे नव्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक प्रेरणा आहे की या ठिकाणाहून आपल्याला एक पदवी मिळते आणि ती पदवी घेऊन जाण्यासाठी आपल्याला 2 वर्ष जो कालावधी आहे आपल्या अभ्यासक्रमाचा त्या काळामध्ये अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणाहून पदवी घेऊन जायची आहे। असा एक चांगला कार्यक्रम, अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन के.पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या हडपसर शाखेमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। के.पी. पॅरामेडिकलचे संस्थापक आदरणीय ॲडव्होकेट कृपालजी पलुस्कर यांच्या नेतृत्वाखाली मागील 10 वर्षांपासून के.पी. पॅरामेडिकल हे यशस्वी वाटचाल करत आहे। आज महाराष्ट्रामध्ये के.पी. पॅरामेडिकलच्या 5 शाखा आहेत आणि सगळ्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि विद्यार्थी घडून ते विद्यार्थी देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत। आज पुणे आणि पुण्याबाहेरील महत्त्वाच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये के.पी. पॅरामेडिकलचे विद्यार्थी अगदी तन मन भावनेने चांगल्या प्रकारे आरोग्य सेवेचं काम करत आहेत आणि ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे। के.पी. पॅरामेडिकलच्या माध्यमातून हा आरोग्य सेवेचा यज्ञ, हा आरोग्य सेवेचा वसा घेऊन हे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आरोग्य सेवेचं कार्य करत आहेत। ही खूप अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे आणि संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी के.पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटवर विश्वास ठेवलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये नवागतांचं जे स्वागत आहे त्याच्यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित आहेत आणि ॲडमिशन झालेले आहेत। त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत। आणि इन्स्टिट्यूट यावर्षी 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि या त्यांच्या वर्धापन दिनामध्ये विविध प्रकारचे आपण समाज उपक्रम या ठिकाणी घेत आहोत। के.पी. पॅरामेडिकलचे एक ब्रीद वाक्य ठरलेले आहे, आपले कौशल्य वाढवा व स्वयंरोजगाराची निर्माती बना। हीच भावना ठेवून के.पी. पॅरामेडिकल सर्व शाखा व यातील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना अहोरात्र तडपड करून शिकवत असतात। इथले विद्यार्थी केवळ फक्त आरोग्य सेवक न होता
तो कसा पद्धतीने संवेदनशील व कर्तव्यदक्ष आरोग्य सेवक होईल यासाठी त्यांचा मानस असतो. KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हे विद्यार्थी घडवत असताना एक सजग नागरिक आणि या देशासाठी प्रगतीचा कसा आरोग्य सेवेमध्ये भरभराट आणतील या ठिकाणी प्रयत्न करत असतात. मी KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या वतीने सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आज या ठिकाणी नवविद्यार्थ्यांच्या आगमन सोहळ्याच्या आणि शिक्षक दिनाच्या तसेच पदवी समारंभाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट पिंपरीमधून शिकून आता मी लॅबमध्ये आहे, चांगल्या पदावर आहे कामाला. इथं सगळे आपले कॅम्प होतात, प्रॅक्टिकल्स, आणि आम्ही शिबिर पण घेतो वेगवेगळ्या जागेवर जाऊन. आणि तसेच आम्हाला खूप काही शिकायला भेटतं प्रॅक्टिकल थ्रू आणि शिबिर. आणि आमचे सर कृपाल सर जे आहे त्यांनी खूप सपोर्टिव्ह आहे आणि ते आम्हाला दरवेळेस काही प्रॉब्लेम असलं ते आम्हाला सॉल्व्ह करतात. बिकॉज आमच्याबरोबर ते शिबिरला पण असतात आणि काय समजलं नाही तर ते आम्हाला चांगल्यापैकी समजायला हेल्प करतात. मी सानिया उस्मान तांबोळी. मी 12वी पास झाल्यानंतर काय शिक्षण करायचे तर मला KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटबद्दल माहिती मिळाली. मी इथे आले. कृपाल पादुस्कर सरांनी मला खूप छान प्रकारे माहिती दिली व छान आता मी 2 वर्ष DMLT करून फर्स्ट रँकमध्ये आले आहे. कृपाल पालुस्कर सरांचे धन्यवाद आणि इथे आलेले डॉक्टर सचिन पाटील सर त्यांचेही खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला एवढं हे केलं. यशस्वीच्या शिखरावर KP पॅरामेडिकल हे इन्स्टिट्यूट महाराष्ट्राच्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उत्तम दर्जाचं काम करत आहे. त्यामुळे कृपाल सरांचं खूप खूप धन्यवाद. आजचा प्रोग्राम फार उत्तम पद्धतीने त्यांनी राबवलेला आहे, त्यामुळे त्यांचं खूप खूप धन्यवाद. मागील विद्यार्थी, नवीन विद्यार्थी आणि या सगळ्यांचा एक ताल मिळून त्यांनी हा एक प्रोग्राम राबवला आहे आजचा. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना खूपच ही प्रेरणा मिळेल आणि जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना या वेगवेगळ्या पुण्यातील मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये ते काम करत आहेत, एक चांगले आरोग्य सेवक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्याच्या मागची जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे ती सरांच्या कार्यकाळातून दिसते. त्यामुळे मी त्यांना खूप खूप शुभकामना देतो. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची एक शाखा व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे आणि खूप खूप धन्यवाद सर तुमच्या पुढच्या वाटचाली.